श्रावण महिन्यात वैभवलक्ष्मी व्रत करावं असा विचार तुम्ही सुद्धा करत असाल तर हे व्रत कधी करावं, कसं सुरू करावं आणि श्रावणात वैभवलक्ष्मी व्रत केल्याने कोणत्या गोष्टी घडतात या संबंधित सविस्तर जाणून घेऊया. घर कितीही मोठं असो किंवा छोटं, त्या घरात खरी शांतता, समृद्धी तेव्हाच येते जेव्हा साक्षात माता लक्ष्मी त्या घरामध्ये वास करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा, भक्तीचा महिना मानला जातो. श्रावणात केलेले जप, तप, व्रत, पूजनाचे पुण्य कित्येक पटीने जास्त असते. या श्रावणात श्रावण सोमवार, नागपंचमी, मंगळागौर एकादशी सोबत वैभवलक्ष्मी व्रत करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता लक्ष्मी धन, वैभव, सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची अधिष्ठात्री देवी आहे. वैभवलक्ष्मी व्रत केल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, सुख शांती नांदते आणि कौटुंबिक कलह सुद्धा कमी होतात. हे व्रत फक्त धन, पैसा यासाठी नाही तर श्रद्धा, संयम, सदाचार आणि भक्ती वाढवण्यासाठी पवित्र मार्ग मानला जातो. नोकरी, व्यवसायात प्रगती, वैवाहिक सुख समाधान मिळवण्यासाठी आणि मानसिक समाधान मिळवण्यासाठी अनेक भाविक हे व्रत करतात. हे व्रत शुक्रवारी करतात. तर शुक्रवार हा दिवस देवी महालक्ष्मीचा मानला जातो. शास्त्रानुसार शुक्रवार शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र ग्रह ऐश्वर्य, सौंदर्य, सुख समृद्धीशी संबंधित असल्याने माता लक्ष्मीसोबत शुक्र ग्रहाची सुद्धा अनुकूलता आपल्याला मिळते. त्यामुळे श्रावणात शुक्ल पक्षातील कोणत्याही शुक्रवारपासून हे व्रत सुरू करावं. व्रत सुवासिनी किंवा कुमारिका किंवा पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात. तुम्ही 11 किंवा 21 शुक्रवाराचा संकल्प करून हे व्रत करू शकता. संकल्पानुसार शुक्रवार पूर्ण झाल्यानंतर विधिवत उद्यापन करावं किंवा संकल्प सोडून नव्याने तुम्हाला शुक्रवार करायचे असतील तर तुम्ही करू शकता. आता ही पूजा तुम्हाला कशी करायची याची आपण विधिवत माहिती बघूया. ही पूजा आपल्याला सायंकाळच्या वेळी करायची आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे देवासमोर दिवा लावायचा, तुळशीसमोर लावायचा आणि पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे. ठिकाणी आपण पूजा करणार आहोत ती जागा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची आणि त्यावरती रांगोळी काढायची आणि चौरंग मांडायचा आहे. चौरंगावर लाल वस्त्र मांडायचे आणि तांदळाच्या राशी आपल्याला त्यावरती मांडायच्या आहेत. तांदळाच्या राशी मांडल्याच्या नंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः आणि ओम वैष्णवी देवे नमः असं म्हणून आपल्याला आचमन करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे. हळदी, कुंकू आणि अक्षता आपल्याला त्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. आपली जी इच्छा असेल ते सांगून आपल्याला तो संकल्प करायचा आहे 11 किंवा 21 शुक्रवाराचा. आणि ते संकल्पाचं पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता. त्याच्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. तांदळाच्या राशी मांडायच्यात. सगळ्यात पहिल्यांदा आपण दिवा लावून घेणार आहोत कारण पूजेच्या अगोदर आपल्याला दिवा लावायचा असतो. अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा करायची असते. तर मी एक रास तांदळाची ही दिव्यासाठी ठेवली होती. दिव्याची पूजा झाल्याच्या नंतर हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करून, फुलं अर्पण करून त्यांची पूजा केली. त्याच्यानंतर लक्ष्मी देवीचा फोटो असेल तर तो तुम्हाला छोट्याशा तांदळाच्या राशीवर मांडायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला बाप्पाची सुद्धा तिथे पूजा करायची असते. तर बाप्पाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि तांदळाच्या राशीवर मांडायचं आहे. हळदी, कुंकू, फूल, अक्षता हे सगळं वाहून आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. आणि ही जी रास घातली आहे ती मी कलशासाठी तिथं ठेवली आहे. तांदळाची रास ठेवायची, त्यामध्ये हळदीचं आणि कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. ह्या पूजेमध्ये हे जास्त म्हणजे महत्त्वाचं इफेक्टिव्ह आहे. असं स्वस्तिक काढल्याचं म्हणजे खूप फायदेशीर हे म्हणजे
पटकन आपल्याला प्रभावशाली हे व्रत ठरू शकतं. हळदी कुंकूचं स्वस्तिक काढल्याच्या नंतर आपल्याला कलशावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं हळदी कुंकाचं आणि 8 रेषा ओढून घ्यायच्यात हळदी कुंकवाच्या. हा कलश आपल्याला नेहमीच्या सारखा नाही भरायचा आहे. या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि हळदी कुंकू अक्षता आणि एक नाणं असं ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला तांदळाची एक म्हणजे वाटी ठेवायची आहे भरून आणि त्या वाटीमध्ये एक सोन्याचा किंवा दागिना किंवा चांदीचा दागिना ठेवू शकता. जर नसेल तर 1 रुपयाचं नाणंसुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि हे जे नाणं आहे म्हणजे जे आपण लक्ष्मी स्वरूप आपण त्याची पूजा करणार आहोत, तर त्याला अगोदर शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्या तांदळाच्या वाटीमध्ये त्याला मांडायचं आहे. त्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो आणि त्याची पूजा करायची आहे. हळदी कुंकू हे सगळं फूल आपल्याला त्या नाण्याला पूजा करायची आहे. तुळशीपत्र ठेवायचं आहे लक्ष्मीला आणि त्या ज्या वाटीतलं नाणं आहे त्याला. आणि या पूजेमध्ये श्रीयंत्र खूप महत्त्वाचं आहे आणि ते नसेल तर मी सांगते तुम्हाला, पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती जे चित्र आहे ते श्रीयंत्र आहे, त्याची मनोभावे आपल्याला पूजा करायची. हे सगळं झाल्याच्या नंतर ह्या पुस्तकामध्ये जे लक्ष्मीचे 8 रूपं आहेत त्यांना आपल्याला मनोभावे नमन करायचं आहे, त्यांची प्रार्थना करायची आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे की हे माते, तू योगिनीला जसे प्रसन्न झालीस तशी आम्हावर सुद्धा आमचं सुद्धा कल्याण कर, असं ते लिहिलेलं आहे. जसं ज्यानुसार आहे ते हे स्तवन वाचायचं आहे आपल्याला. सगळं त्यामधली जे स्तवन आहे, महालक्ष्मी अष्टक आहे, हे सगळं आपल्याला ते वाचून काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला वैभव लक्ष्मीचा व्रताचा जी महिमा आहे तो सुद्धा वाचायचा आहे आणि कथा वाचायची आहे. ही कथा झाल्याच्या नंतर आपण सगळं वाचन झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गणपतीची आरती करायची आहे. गणपतीची आरती करून त्यानंतर आपल्याला पुस्तकामध्ये दिलेल्याप्रमाणे आपल्याला वैभव लक्ष्मीची मनोभावे आरतीसुद्धा करून घ्यायची आहे. हे सगळं आरती वगैरे झाल्याच्या नंतर वैभव लक्ष्मी मातेला आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य म्हणजे खीर ठेवायची आहे आपल्याला. पाण्याचं चौकोनी भरीव मंडल काढायचं आणि त्यावरती नैवेद्याची वाटी ठेवायची आहे. काही कारणामुळे महिलांना मासिक पाळी वगैरे आली तर तो शुक्रवार सोडून द्यायचा आणि प्रवासामुळे सुद्धा जर तो शुक्रवार होत नसेल तर तोही सोडून द्यायचा आणि पुन्हा आपले संकल्पित शुक्रवार पूर्ण करायचे आहेत. त्या दिवशी मांसाहार किंवा आंबट खाणं बंद करायचं आहे. अशा पद्धतीने ही वैभव लक्ष्मी मातेची साधी सरळ सोपी पूजा आहे. संकल्पित शुक्रवार झाल्याच्या नंतर सुवासिनींना किंवा कुमारिकेला बोलवून उद्यापन करून घ्यावे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.